Dear friends, next article is Human Genome Project. What is genome? आपल्या प्रत्येक सेलमध्ये क्रोमोसोमचे 2 सेट असतात. त्यातला एक कंप्लीट सेट क्रोमोसोमचा म्हणजे एक जीनोम. सो इट इज अ कंप्लीट सेट ऑफ chromosomes that is called as genome. विंकलर नावाच्या सायंटिस्टने जीनोम हा कन्सेप्ट मांडला. बॅक्टेरियामध्ये एकच क्रोमोसोम म्हणजे एक जीनोम आहे आणि त्या बॅक्टेरियाच्या एका क्रोमोसोम मध्ये 4000 जीन्स आहेत. ड्रोसोफिला मध्ये 13000 जीन्स आहेत आणि इतर अनेकांचे जीन्स किती आहेत याचा शोध घेतल्यानंतर आपला मोर्चा वळला आता ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट. ह्यूमन मध्ये ऍक्च्युअली जीन्स किती आहेत त्याचा शोध घेणे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करणे हा उद्देश ठेवून एक ॲम्बिजियस प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट हाती घेतला, ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट. पूर्वी म्हटलं जायचं आपल्यामध्ये 80,000 ते 1,00,000 जीन असावेत, परंतु या प्रोजेक्ट नंतर मात्र हे सगळं बदललं आणि आता 25,000 ते 30,000 जीन्स आपल्यामध्ये असावेत असं यामधून सांगितलं गेलं. एंटायर डीएनए इन हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोसोम इज कॉल्ड ॲज जीनोम. आपल्यामध्ये 23 क्रोमोसोमचा एक सेट, एक जीनोम आईकडनं आलेला आहे आणि दुसरा 23 क्रोमोसोमचा एक सेट, एक जीनोम वडिलांकडनं आलेला आहे. अशा प्रकारे 23 क्रोमोसोमचा एक सेट म्हणजे एक जीनोम आणि दुसरा 23 क्रोमोसोमचा आणखी एक सेट म्हणजे दुसरा जीनोम. 2 जीनोम आपल्या प्रत्येक डिप्लॉइड सेल मध्ये आहेत आणि एका जीनोम मध्ये 3 × 10⁹ बेस पेअर आहेत आणि यांचा स्टडी करण्यासाठी 1990 मध्ये सुरू केलेला मेगा प्रोजेक्ट म्हणजे ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट. Sequence of nucleotides and mapping of all genes in human genome. कुणी स्टार्ट केला हा प्रोजेक्ट? This human genome project was coordinated by US Department of Energy and National Institute of Health. यांनी हा प्रोजेक्ट कोऑर्डिनेट केला आणि नंतर जगातल्या अनेक देशांनी त्यात आपलं योगदान दिलेलं आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे आपल्या डीएनए मध्ये तीच इन्फॉर्मेशन आपल्याला समजून घ्यायची आहे. आपल्यामध्ये किती जीन्स आहेत ते एस्टिमेट करण्याचं काम यामध्ये केलं. यानुसार साधारण 25,000 ते 30,000 जीन्स आपल्यामध्ये आहेत. यामध्ये सिक्वेन्सिंग ऑफ 3 बिलियन केमिकल बेस पेअर्स ऑफ ह्यूमन एवढं सिक्वेन्सिंग आपण केलेलं आहे.
त्याचबरोबर ती जी इन्फॉर्मेशन आहे ती डाटाबेसमध्ये स्टोअर करणं, त्याच्यासाठी आपण बायो इन्फॉर्मॅटिक्स कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा उपयोग केला आणि त्याच्याशी संबंधित अनेक डाटाबेस बनवले, त्यांच्या मदतीनं इन्फॉर्मेशनचा स्टोरेज केला आणि तेच इन्फॉर्मेशन जे आहेत त्या डाटाचं ॲनालिसिस करण्यासाठी वेगवेगळ्या टूलचा आपण उपयोग केला. ट्रान्सफर रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू अदर सेक्टर्स, दुसऱ्या सेक्टरना पण माहिती पुरवण्यासाठी टेक्नॉलॉजीज निर्माण केल्या. ॲड्रेस दी इथिकल, लीगल अँड सोशियल इश्यूज, काही त्याच्यामध्ये निर्माण झाले, इथिकल इश्यू निर्माण झाले, लीगल इश्यू निर्माण झाले, तर त्याच्यासाठी एक कमिटी बनवली that may arise from the project. अशा प्रकारे ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट आपण हाती घेतला आणि या ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट मध्ये एक सेल, समजा एक हॅप्लॉइड सेल घेतली आपण, त्याच्यामध्ये 23 क्रोमोसोमचा सेट आहे, त्याला आपण जीनोम म्हणतो. तो जीनोम आपण एक्स्ट्रॅक्ट केला. आता डीएनए एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे सीझियम क्लोराईड वगैरे वापरून एक्स्ट्रॅक्ट करतो आपण, आणि 2 प्रकारे आपण याचे अप्रोच ठेवले. एक, एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग्स, म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्या डीएनए मधला फक्त 2% एवढाच पार्ट प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतो. फंक्शनल डीएनए तेवढाच आहे. राहिलेलं 98% डीएनए कसा आहे? नॉन फंक्शनल आहे. आणि जेवढं फंक्शनल डीएनए आहे तेवढ्याच सिक्वेन्सिंग करणं, याला आपण म्हणतो एक्सप्रेस्ड सिक्वेन्स टॅग. सेकंड मेथड काय? सिक्वेन्स एनोटेशन, दॅट इज द सिक्वेन्सिंग ऑफ होल डीएनए इन सेल. मग त्याच्यामध्ये एक्सॉन म्हणजे फंक्शनल इन्फॉर्मेशन असेल किंवा इंट्रॉन म्हणजे नॉन फंक्शनल इन्फॉर्मेशन, सर्वांचंच सिक्वेन्सिंग करणे म्हणजे सिक्वेन्सिंग एनोटेशन असं आपण त्याला म्हणतो. 2 प्रकारे आपण सिक्वेन्सिंग केलेलं आहे. एक तर एक्सॉन म्हणजे फक्त 2% फंक्शनल जे डीएनए आहे त्याचा सिक्वेन्स करणे, आणि दुसरं म्हणजे सिक्वेन्स एनोटेशन मध्ये होल डीएनए च सिक्वेन्सिंग करणे. आता यामध्ये काय काय केलं आपण? Isolate the DNA from a cell, convert into random fragments, त्या डीएनएचे तुकडे 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 केले. ते तुकडे बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम आणि ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम हे जे क्लोनिंग व्हेक्टर्स आहेत त्याच्याबरोबर जोडले. क्लोनिंग व्हेक्टर्स बरोबर जोडले BAC आणि YAC फॉर एम्प्लिफिकेशन. सिक्वेन्सिंग ऑफ फ्रॅगमेंट्स युटिंग ऑटोमेटेड डीएनए सिक्वेन्सर, ऑटोमॅटिक डीएनए सिक्वेन्सिंग करणारं सिक्वेन्सर मिळवला आपण. ती मेथड फ्रेडरिक सॅन्झर यांनी यूज केली, त्यामुळे सॅन्झर्स मेथडनं ते सिक्वेन्सिंग केलं. देन अरेंज द सिक्वेन्सेस बेस्ड ऑन ओव्हरलॅपिंग रिजन्स अँड अलाइनमेंट ऑफ सिक्वेन्सिंग युजिंग कॉम्प्युटर प्रोग्राम्स.
तर कॉम्प्युटर प्रोग्रामचा वापर करून ते सगळे सिक्वेन्स व्यवस्थित अरेंज करण्याचं काम आपण केलेलं आहे. डीएनए आयसोलेट केलं, फ्रॅगमेंटेशन केलं आणि मग ते व्हेक्टर बरोबर जॉईन केलं बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोसोम किंवा ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोसोम बरोबर, आणि मग त्याचे सिक्वेन्सिंग कॉम्प्युटरच्या साहाय्यानं केलेलं आहे. इथं प्रोसेस जी दाखवलेली आहे पहा, सेल मधून डीएनए काढलेलं आहे, त्याच्यामधून पुन्हा हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ जिनोमिक डीएनए फ्रॅगमेंट्स ऑन सरफेस इथं दिसतील आपल्याला. त्यातलं सिंगल जिनोमिक फ्रॅगमेंट आणि त्याच्या थाउजंड्स ऑफ कॉपीज आपण बनवतो आणि जिनोमिक सॅम्पल सिक्वेन्सिंग मशीनमध्ये आपण ॲड करतो आणि कॉम्प्युटरच्या साहाय्यानं आपण सिक्वेन्सिंग करतो. सेल मधलं डीएनए काढलं, त्याचे फ्रॅगमेंट बनवले, व्हेइकल बरोबर जोडले आणि कॉम्प्युटरच्या साहाय्यानं सिक्वेन्सिंग केलं. सॅन्जर मेथड आपण वापरलेली आहे. सॅन्जर यांनी मेथड डेव्हलप केली. सॅन्जर हॅज ऑल्सो डेव्हलप्ड अ मेथड ऑफ सिक्वेन्सिंग ऑफ अमिनो ऍसिड्स इन टू प्रोटीन्स. प्रोटीन मध्ये अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स कसा आहे याचाही स्टडी या सॅन्जरनी केलेला आहे. DNA is converted into random fragments. There are technical limitations in sequencing very long piece of DNA. जास्त लांबीचा डीएनएचा तुकडा असेल तर सिक्वेन्सिंग करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट क्लोजली असोसिएटेड विथ बायोइन्फॉर्मॅटिक्स. बायोइन्फॉर्मॅटिक्स म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो. बायोलॉजीमध्ये, मेडिसिनमध्ये याचा वापर आपण करतो, त्याला बायोइन्फॉर्मॅटिक्स असं आपण म्हणतो. जर आपण विचार केला तर आपल्यामध्ये जे क्रोमोसोम्स आहेत 22 ऑटोसोम आणि एक्स किंवा 22 ऑटोसोम आणि वाय, जेनेटिक आणि फिजिकल मॅप ऑन द जीनोम वेअर जनरेटेड बाय युजिंग इन्फॉर्मेशन of polymorphism of restriction endonuclease and recognition sites of repetitive sequences. आपण जेनेटिक मॅपिंग केलं, जीन मध्ये सिक्वेन्सिंग केलं आणि त्याचबरोबर काही ठिकाणी पॉलिमॉर्फिझम जे आहे त्याचाही स्टडी केला, जसं सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम. एक्झाम्पल बघू आपण. SNP समजा ATGCA हा सिक्वेन्स आहे इथं. तर दुसऱ्या ठिकाणी ATGC समजा हा एक बेस बदलला, इथलं एकच बेस बदललाय. पुढच्या सिक्वेन्स मध्ये ATCCA फक्त एकच बेस इकडचं बदललंय. आता चौथ्या सिक्वेन्स मध्ये समजा इथं ॲडेनिन आहे, त्याच्याऐवजी थायमिन ATGCA. इथं हे बेस बदललाय, इथं हे बेस बदललाय, इथं हे बेस बदललाय. एक एक बेस वेगळं 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 प्रत्येक फ्रॅगमेंट मध्ये आपल्याला दिसतं.
यालाच आपण म्हणतो सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम. सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम असं आपण त्याला म्हणतो. त्याचबरोबर रिपिटेटिव्ह सिक्वेन्सेसचा पण स्टडी आपण केला. आपल्याला माहिती आहे की त्या डीएनए मध्ये काही सिक्वेन्स रिपीट 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 मेनी टाइम्स, VNTR त्याला आपण म्हणतो. तर या रेकग्नायझेशन साइट आणि सम रिपिटेटिव्ह सिक्वेन्सेस याचाही स्टडी आपण केलेला आहे. DNA sequencing also been done in bacteria, yeast, Canoramidis elegans किंवा फ्री लिव्हिंग नॉन पॅथोजेनिक निमॅटोड्स असतील, ड्रॉसोफिला असतील, प्लांट असतील, अनेकांचं सिक्वेन्सिंग आपण केलेलं आहे. आता या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचे सॅलियंट फीचर काय आहेत? ह्युमन जिनोम मध्ये 3164.7 मिलियन न्यूक्लिओटाइड्स आहेत. एका बेस पेअरचा स्टडी करायचा असेल 3 बिलियन बेस पेअर्स आपल्यामध्ये आहेत आणि एका बेस पेअरची किंमत आहे, स्टडी करण्यासाठी लागणारी कॉस्ट आहे $3 अमेरिकन डॉलर. टोटल नंबर ऑफ जीन्स आपल्यामध्ये 25,000 ते 30,000 असावेत. ॲव्हरेज जीन कन्सिस्ट ऑफ 3000 बेसेस. प्रत्येक जीन मध्ये बेसेस साधारण 3000 असावेत. थोडं व्हेरिएशन आहेच. लार्जेस्ट नॉन ह्युमन जीन जो आहे तो डिस्ट्रॉपिन आहे. त्याच्यामध्ये 2.4 मिलियन बेसेस आहेत. डिस्ट्रॉपिन मसल मोमेंट साठी डिस्ट्रॉपिन प्रोटीन पाहिजे आणि ते प्रोटीन अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये जीन्स किती असतात, बेसेस किती असतात? त्या जीन मध्ये 2.4 मिलियन बेसेस असतात. याच्यामध्ये आपल्या लक्षात आलंय की 99.9% जे बेसेस आहेत ते सर्वांमध्ये सारखेच आहेत. माझ्यामध्ये जे आहेत 99.9 ते तुमच्यामध्ये आहेत, तिसऱ्यामध्ये आहेत, चौथ्यामध्ये आहेत, सगळ्यांमध्ये सारखे आहेत. फक्त 0.1% प्रत्येकामध्ये बेसेस वेगळे 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 आहेत. दॅट इज द युनिक प्रॉपर्टी ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल. The functions of over 50% discovered genes are unknown. 50% जीन काय करतात ते माहित नाही आपल्याला. Chromosome number 1 has most genes like 2968. एवढे जीन्स आहेत क्रोमोसोम नंबर 1 वरती. आणि Y क्रोमोसोम जो सगळ्यात स्मॉलेस्ट क्रोमोसोम आहे त्याच्यावरती 231 एवढे जीन्स आहेत. आणि 98% DNA नॉन फंक्शनल आहे. फक्त 2% DNA फंक्शनल आहे की जे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कोड करतं. प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस कोड करतं. Very large portion of human genome is made up of repetitive sequences. These are stretches DNA sequence that repeated many times. म्हणजे यातला मोठा सिक्वेन्सचा पार्ट जो आहे तो कसा आहे? रिपिटेटिव्ह सिक्वेन्सेस, म्हणजे अनेक वेळा रिपीट 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 होतात. आणि हा सिक्वेन्स प्रत्येकामध्ये थोडा 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 वेगळा 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 आहे. ती आपली युनिक प्रॉपर्टी आहे आणि त्याचाच उपयोग DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये आपण आज करत आहोत. About 1.4 million locations have been single base difference. They are called as single nucleotide polymorphism. 1.4 million locations
have single base. 1.4 million locations have single base difference. 1.4 मिलियन एवढे बेसेस आहेत, लोकेशन्स आहेत की ज्याच्यामध्ये एका बेसमध्ये फरक आहे, एका बेसमध्ये फरक आहे. आपण सिंगल न्यूक्लिओटाइड पॉलिमॉर्फिझम आता सांगितलेलं आहे. दिस हेल्प्स टू फाइंड आउट क्रोमोसोमल locations for disease associated with sequence and tracing of human history. About 1.4 million locations have single base differences. एवढे बेसेस जे आहेत त्याच्यामध्ये एका न्यूक्लिओटाइड मध्ये फरक आहे फक्त. आपण आत्ताच ते सांगितलेलं आहे. And they are called SNPs, single nucleotide polymorphism. This helps to find out chromosomal locations for disease associated sequence and tracing human history. आणि रिपीटेड बघा, पर्सन ए मध्ये 8 रिपीट दिसत आहेत, इथं 9 रिपीट आहेत, कुणामध्ये 10 रिपीट आहेत, कुणामध्ये 11 रिपीट आहेत, कुणामध्ये 12 रिपीट आहेत. प्रत्येकामध्ये रिपीटेशनचा सिक्वेन्स वेगळा आहे. आणि ही इन्फॉर्मेशन जर आपल्याला स्टोअर करायची असेल आणि एका पेजवर एका पेजवर 1000 बेसिसची इन्फॉर्मेशन स्टोअर केली आपण आणि असे 1000 पेजेसचं एक बुक बनवलं तर असे आपल्याला 3300 बुक्स बनवावे लागतील. इतकी प्रचंड इन्फॉर्मेशन आपल्या एका सेलच्या हॅप्लॉइड सेट मध्ये भरलेली असते. तर ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट कशासाठी हाती घेतला? 1990 ला घेतला. 2003 ला कंप्लीट केला, परंतु क्रोमोसोम नंबर 1 चं काम बाकी राहिलं, ते 2006 ला कंप्लीट झालं. एम्बिजियस प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये ह्यूमन मध्ये किती जीन्स आहेत त्याचा फिजिकल मॅप, फंक्शनल मॅप याचा स्टडी करणं, सिक्वेन्सिंग करणं, एवढं मोठं चॅलेंज आपण स्वीकारलं. 2003 मध्ये मोस्टली हा प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि फक्त क्रोमोसोम नंबर 1 जो आहे तो मागं राहिला. त्याचं सिक्वेन्सिंग 2006 मध्ये कंप्लीट केलं. 3 बिलियन बेस पेअर आपल्यामध्ये आहेत आणि एका बेस पेअरचा सिक्वेन्स करण्यासाठी $3 एवढा खर्च आला. इतका मोठा प्रचंड खर्च या प्रोजेक्टवर आलेला आहे. तर अशा प्रकारचा हा ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट आहे.